राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं याचा कशा पद्धतीने निषेध करतात? मी राहुल गांधीचा तीव्र शब्दात धिक्कार करतो, निषेध करतो की एका देशाच्या राजपुत्राला आपल्या देशात त्या वीर महाराजांनी राजांनी जो काही त्याग करून हे स्वराज्य वाचवलं, हे राष्ट्र वाचवलं, त्यांच्याबद्दल यांना साधी माहिती असू नये की त्यांची आज जयंती आहे का त्यांचा आज मृत्यूचा दिवस आहे, तर त्याच्या बुद्धीची मला दया या ठिकाणी येते आणि ही आमच्या शिवरायांची विटंबना आहे, देशाची विटंबना आहे, राज्याची विटंबना आहे. असं म्हणतात की कॅबिनेट मंत्री कॅबिनेट जी होती बैठक त्याच्यात सगळे लीक होऊन लागले, त्यामध्ये जे महत्वाचे प्रश्न त्यांना इशारा दिला जसं की आता कोणी उतरले कॅबिनेटमध्ये जी बैठकीमध्ये चर्चा होते ते विषय बाहेर येऊन लागले, लीक होऊन लागले. कॅबिनेटमध्ये ही अतिशय राज्याची गुप्त बैठक असते आणि त्या बैठकीचा निर्णय जोपर्यंत GRच्या माध्यमातून बाहेर पडत नाही ते बाहेर पडायलाच नाही पाहिजे. आणि आता नेमकं ते मंत्र्यांच्या PA करतात का मंत्रीच्या माध्यमातून होतात का अधिकारी करतात याचा शोध CM साहेबांनी घ्यायला पाहिजे. आजाराचा धोका पाहता आगामी जत्रा यात्रा जी आहे त्याच्यावर निर्बंध लादण्याची संकेत जे आहेत हे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले होते. दुसरीकडे आता पालकमंत्री मकरंद जाधव यांनी सैलानी यात्रेसंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश जे आहेत हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. म्हणजे महायुतीमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव पाहायला मिळतो. आणि समन्वयाचा अभावाचा विषय नाहीये. GBS हा आजार नव्याने सुरू झाला, 210 रुग्ण आतापर्यंत दगावलेले आहेत. त्याची लक्षणं तो कसा काय हे त्याच्याबाबत सगळी जनजागृती झालेली आहे. आपण एका मोठ्या प्रचंड अशा महामारीला आपण सामोरं जाऊन आपण अनेक लोक गमावलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुद्धा त्या काळामध्ये ठप्प पडलेली होती आणि असं काही संकट येऊ नये म्हणून त्या संदर्भात काळजी ही पालकमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. छावा चित्रपटाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय, मात्र हा चित्रपट जो आहे टॅक्स फ्री करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. छावा हे शिवरायांचा बछडा म्हणजे संभाजी महाराज यांना दिलेली उपमा आहे. 1999ला मी छावा संघटनेची स्थापना याच नावाने केली होती आणि त्यावेळेला मला अनेक लोक छावा कोण म्हणून विचारायचे आणि त्यावेळेला मी हे जे आज जे सिनेमा दाखवलं जातं हे मी त्यावेळेस तसं मी सगळ्या भाषणामध्ये सांगायचो, पण लोक संभाजी राजांची प्रतिमा वाईट केलेली असल्यामुळे लोकांना ते पटत नव्हतं. पण अमोल कोल्हेची सिरियल आणि आताच्या चित्रपटातून खरे संभाजी महाराज हे आता देशाला जगाला कळायला लागलेत. माझं महाराष्ट्र जेव्हा तमाम जनतेला आव्हान आहे की हा चित्रपट पाहावा आणि मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती आहे की हा चित्रपट लोकांना कमी पैशामध्ये पाहता यावा म्हणून त्याला आपण टॅक्स फ्री करावं ही माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती असणार आहे. लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे लाडक्या बहिणी ओके बरोबर. आज संपूर्ण विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी केली जात आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह आहे. प्रत्येक शिवभक्त ही जयंती साजरी करून राहिलेला आहे. अनेकांनी वेशभूषा शिवरायांची बनवलेली आहे, जिजाऊंची वेशभूषा बनवली आहे, संभाजीराजे बसवलेली आहे आणि दिल्लीच्या काँग्रेसचा नेता आज स्वतःच्या अकाउंटवर ट्विट करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो. याला लाज वाटायला पाहिजे की आज जयंती आहे का पुण्यतिथी आहे. श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा पुण्यतिथीला करत असतात. तो 3 एप्रिल 1680ला जे शिवाजी महाराजांचं देहावसन झालं त्या तारखेला करायला पाहिजे. पण जयंतीच्या दिवशी एवढ्या मोठ्या राजाचा इतिहास ज्यांना माहीत नाही, शिवराय ज्यांना माहीत नाही, ज्याचा आदर्श अख्खा जग त्या ठिकाणी घेतं, परंतु काँग्रेसचे राहुल गांधी त्यांना श्रद्धांजली अर्पण करता या नेत्याला लाज वाटायला पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे शिवरायांची तमाम हिंदुस्थानातील हिंदू लोकांची. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे, 2 बंधू एकत्र यावेत यासाठी मुंबईमध्ये बॅनर लावण्यात आले. ते बॅनर सध्या झळकत आहे. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे हे सामान्य कार्यकर्त्याला जरी वाटत असलं पण उद्धव ठाकरेंना कुठं वाटतं ते. त्यांना जर वाटलं असतं की राज इकडे राहता त्यांनी त्याला घरातून बाहेर काढलंच नसतं ना. आणि आता घरातून बाहेर काढल्यानंतर ते त्याला कसे हे करणार, त्यांना कसे करणार आहेत. कार्यकर्त्यांनी किती भावना, आता कार्यकर्त्यांना वाटतं की त्याने काँग्रेससोबत जायला नको. कुठं ऐकलं त्यांनी? 50-100 आमदार ओरडले, खासदार बोलले, आम्ही ओरडलो की आपण आपली शिवसेना भाजपनं नैसर्गिक युती आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आपण इकडेच राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या मनमानीमुळेच ते संपत चाललेले आहे. राजकारणात काही होऊ शकते भविष्यामध्ये एकत्र आले तर कोण भविष्यामध्ये काही राजकारणात काय होऊ शकते, पण भविष्यामध्ये जर ते काय एकत्र येण्याची आवश्यकता नाही. सगळेच लोक आमच्याकडे एकत्र आमच्याकडे येत असल्यामुळे काय एकत्र शिल्लक तर कोण राहणार आहे. सगळीच तर माणसं रोज एक दिवस महिन्यामध्ये आठवड्यामध्ये आमच्याकडे येऊन राहिलेली आहेत. मिशन टायगर मध्ये किती लोक येण्याचे काय सगळंच आहे. मिशन टायगर सगळं साफ करणार आहे.
मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे देखील एकत्र येतात अशी आशा काही जणांनी व्यक्त केली होती. आपण देखील तसे संकेत दिले होते की हरकत नाही घ्यायला. पण आता तशी काय वेळ आली नाही. आणि कसं असतं की ज्या वेळेला दोन मनांचं मिलन करायचं असतं त्याला दोन्हीकडनं पण सकारात्मक प्रतिसाद पाहिजे असतो. एकीकडनं आपण पहेल करायची आणि दुसरीकडनं फक्त शिव्याच मिळायची आणि टीकाच मिळायची, त्यांनी कधी असं मनमिलन होत नसते, मनोमिलन होत नसते.